नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ठिकाणी स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पशुसंवर्धन आयुक्तालय भरती 2026 यामधील सर्वात महत्त्वाचं जे पद आहे गटकचं पशुधन पर्यवेक्षक म्हणजे LSS लाईव्हस्टॉक सुपरवायझर। आजच्या एकूण 266 जागेला मान्यता प्राप्त झालेली आहे। ही नेमकी परीक्षेकरिता जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, याची शैक्षणिक पात्रता, अर्हता असेल, वयोमर्यादा आणि याचा संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला जाणार आहे। त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। ओके, तर चला तर मग आपण पुढे बघूया। त्याबद्दल पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता आपल्याकडे तांत्रिक विषयासहित म्हणजे यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, जीके आणि तुमचा टेक्निकल हे सगळे विषय एकत्रित एकाच बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत। तर यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, टेस्ट 3 जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकणार आहात, व्हिडिओ डाउनलोड करू शकणार आहात। तर ही बॅच तुम्हाला जॉइन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। आता तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात निघाली त्यामध्ये सुद्धा पशुधन पर्यवेक्षक पदाचा समावेश आहे। महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये सुद्धा पशुधन पर्यवेक्षकच्या जागा आहे। त्या ठिकाणी सुद्धा आपण जर पात्र ठरत असाल तर फॉर्म भरून घ्यायचे आहे। 18 मार्च लास्ट डेट आहे त्या ठिकाणची। तर या ठिकाणी सर्वांना माहितच आहे या जागा 266 जागा करिता मागणी पत्र सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे। अगोदर एमपीएससी कडे हे पत्र गेलेलं होतं की तुम्ही एक्झाम घेणार आहे किंवा नाही। एमपीएससीचा अजून तरी काही निर्णय आलेला नाहीये। तर आपल्याला एक बाब अशी निदर्शनास आलेली आहे की आपण आयुक्तालयामध्ये गेल्यानंतर तिथे निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ही परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस शक्यतो आयबीपीएस कंपनी मार्फतच घेतली जाणार आहे, कारण त्या कंपनीला टेंडर देण्यात येणार आहे। तर याची जी पात्रता आहे, ज्यांचं LSS चा डिप्लोमा किंवा बीबीएससी झालेला आहे, बीसी झालेला आहे म्हणजे ग्रॅज्युएशन असेल की डिप्लोमा असेल, त्या सर्व विद्यार्थिनींना लाईव्हस्टॉक सुपरवायझर बनण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर आता याची जी वयोमर्यादा आहे ओपन करिता 18 ते 38 आणि कॅटेगरी मधील असलेल्या विद्यार्थ्यांकरिता 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे। तर यामध्ये आपल्याला बराच खेळाडू असतात, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ प्रवर्गामधील विद्यार्थी आहेत, त्यांच्याकरिता 45 वर्ष वयोमर्यादा आहे आणि माजी सैनिकांकरिता 55 ठेवण्यात आलेली आहे। तर हे गटकचं पद आहे आणि 266 म्हणजे खूप मोठ्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। गटकचे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पशुवैद्यकीय अधिकारी गटाच्या गट अ च्या 2900 प्लस जागा एमपीएससी मार्फत भरल्या जात आहेत। त्याचं रिटन एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये। ते विद्यार्थी सुद्धा तुमच्या कॉम्पिटिशनला असणार आहेत। तर याची जी जाहिरात आहे पुढच्या मंथ एंड पर्यंत म्हणजे एप्रिल एंड पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे आणि याचा सिलेबस खूप फास्ट आहे। म्हणजे यामध्ये जर नॉन टेक्निकल मध्ये बघायला गेलं तर मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह असेल, इंग्लिश ग्रामर प्लस शब्द व्होकॅब असेल, त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना आहे, अर्थशास्त्र असेल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आहे, त्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता। एखादा उमेदवार किती पटकन अचूकपणे बरोबर उत्तर देऊ शकतो ते चेक करण्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा तांत्रिक घटक म्हणजे नॉन टेक्निकल तुमचे 40 प्रश्न आणि टेक्निकलचे 60 प्रश्न, असा एकंदरीत 100 प्रश्न 200 गुण म्हणजे एक प्रश्न 2 गुणाकरिता राहणार आहे। तर आता निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर मी म्हणेल आता जर जाहिरात आली तर त्यावेळेस त्यामध्ये नमूद केलेलं असेल की नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब या ठिकाणी करण्यात येणार आहे। कारण तर सर्व सेवेच्या बऱ्यापैकी ज्या विभागाच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यामध्ये नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे। तर चला तर मग आपण आता या ठिकाणी आतापासून तयारी लावूया। जे विद्यार्थी बरेच वर्षापासून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, किंवा ज्यांचं नुकतंच LSS चा डिप्लोमा झालेला आहे असे विद्यार्थिनींनी लाईव्हस्टॉक सुपरवायझर बनण्याकरिता पात्र ठरणार आहेत। जे आता एक्झाम होणार आहे त्यांची ते सुद्धा म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये आहे, त्यांचा निकाल जर लागणार असेल लवकर ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे
लाईव्हस्टॉक सुपरवायझर पशुसंवर्धनची बॅच ऑनलाईन बॅच असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही सुरू झालेली आहे. याकरिता अनुभवी आणि तज्ञ शिक्षक, टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स त्यासोबत आपण काही विषय काही घटकाच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत व्हॉट्सअपला. तर तांत्रिक विषयावर जास्तीत जास्त भर, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. सगळे वैशिष्ट्य तुम्हाला 2000 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी राहणार आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे, आपण जॉईन करू शकता. असे नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सिलेबस म्हणजे त्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतील तुम्हाला डिकोडिंग सांगण्याकरिता. खूप मोठा सिलेबस आहे, टोटल 8 पॉइंट आहे आणि सब पॉइंट 45 आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरिता आता सबस्क्राईब करून ठेवा. ओके, थँक्यू.